नमस्कार. पहिल्या महायुद्धाचा अखेरचा कालखंड. जालियांवाला बाग प्रसंग नुकताच घडलेला. ब्रिटिशांविरुद्ध असहकाराची आग पेटलेली. एका मुलाला वाटले की आपणही देशभक्त व्हावे. शिकून मोठे होण्यापेक्षा काहीतरी करून मरणे बरे. सध्याच्या परिस्थितीत जगण्यापेक्षा मरण बरे. आणि त्या अजाण वयात आईवडिलांना न सांगता तो मुलगा आघाडीत बसून निघाला. पुण्याच्या विद्याविभूषित थोर थोर देशभक्तांना मार्ग विचारण्यासाठी तो निघाला. अंगात धड सदरा नाही, जवळ पैसा नाही, पुढच्या कष्टमय मार्गाची माहिती असण्याचे ते वयही नव्हते. 2 दिवस पुण्यात वणवण हिंडल्यावर देवकृपेने कुणीतरी एक पोलीस जमादार त्यांना भेटला आणि त्याने खाऊ पिऊ घातले आणि इतमामाने घरी पोचवले. भारतमातेच्या सेवेचा रस्ता तेव्हापासून तो मुलगा आपल्या परीने आक्रमत राहिला. मातृभाषेचा, राष्ट्रभाषेचा अभिमान, लोकनिष्ठा ही त्याला रस्त्यावर सापडलेली मोती माणके. हा मुलगा पुढे डॉक्टर V.V. कोलते म्हणजेच भाऊसाहेब कोलते या नावाने प्रसिद्ध झाला. डॉक्टर V.V. कोलते यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील नाखले या गावी 22 जून 1908 मध्ये झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण आणि मिडल स्कूलचे शिक्षण जवळच्याच मलकापूर गावी झाले. पुढे 1925 मध्ये मॅट्रिकची परीक्षा त्यांनी दिली आणि कॉलेज शिक्षणासाठी नागपूरच्या मॉरिस कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. 1929 मध्ये ते BA झाले. 1931 मध्ये मराठी हा विषय घेऊन त्यांनी MAचे सुवर्णपदक पटकावले. त्याच वर्षी LLBची परीक्षाही दिली आणि अमरावतीच्या किंग एडवर्ड कॉलेजात अध्यापकाची सरकारी नोकरी पत्करली. प्राध्यापक म्हटला की त्याच्यात शिक्षकाचे गुण असायला हवेत. ज्ञानाची अखंड साधना हवी. शिक्षकाला शिक्षणशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि साहित्यशास्त्र यांचा अभ्यास निरपवाद करावा लागतो. या अभ्यासाची भाऊसाहेबांनी मनपूर्वक तयारी केली. मुलांना समजेल अशा पद्धतीने शिकवण्याची हातोटी त्यांनी कमावली. अध्यापनाच्या काळात त्यांच्या हाताखालून गेलेल्या अनेक विद्यार्थी मंडळींनी त्यांचे ऋण मनपूर्वक मान्य केले आहे. अध्यापनाच्या व्यवसायात असतानाच 1948 मध्ये महानुभाव तत्वज्ञानाचा अभ्यास करून भाऊसाहेबांनी डॉक्टरेटची उच्च आणि मानाची पदवी मिळवली. साहित्य हा त्यांच्या आवडीचा विषय होता आणि त्याचे अध्यापन हा त्यांच्या चरितार्थाचा उद्योग होता. असा समसमा संयोग त्यांच्या बाबतीत भाग्यसंकेत ठरला. संशोधन, शिक्षण, साहित्य त्यांच्या प्रामाणिक परिशीलनाने त्यांची प्रवृत्ती निर्भय आणि निशंक तसेच मूलगामी अशी बनली. आपली मते ठामपणे मांडताना त्यांनी मनात किंतु बाळगला नाही. प्रसंगी त्यासाठी नोकरीची किंमत द्यावी लागली तरी हरकत नाही अशा निर्भय वृत्तीने ते वावरले. आपले मत तर्कशुद्ध मांडावे, स्पष्टपणे मांडावे, मांडताना औचित्याची मर्यादा सांभाळावी असा त्यांचा बाणा होता. विद्यापीठाच्या क्षेत्रात अनेकदा त्यांना एकाकी झगडावे लागले, पण कोलते असताना असे तसे चालू देणार नाहीत असा वचक आणि विश्वास त्यांच्याबद्दल निर्माण झाला. ही कमाई फार महत्वाची आहे. भाऊसाहेबांच्या स्वभावाची ही घडण स्वकष्टार्जित होती. त्यांच्या वाचन लेखनाचा प्रांत हा मुख्यतः संशोधनावर आधारित होता. म्हणजेच मनोरंजन किंवा करमणुकी खातर त्यांनी लेखणी झिजवलीच नाही असे नव्हे. 1933 साली त्यांचा लवाळी हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. तसेच 1938 साली सोडचिठ्ठी हे नाटक त्यांचे प्रसिद्ध झाले. 13व्या ते 15व्या शतकातले महानुभावीय साहित्य हे भाषा, संस्कृती आणि सामाजिकतेच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वपूर्ण आहे हे त्यांना ठाऊक होते. त्यांच्या संशोधनाने मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या इतिहासात फार मोलाची भर टाकली आहे. हे माझ्यासारख्या सामान्य अभ्यासकालाही महत्त्वाचे वाटते. मग विद्वान अभ्यासकांनी त्यांना सन्मानिले यात नवल नाही. मराठी भाषेवर त्यांचे निरलस प्रेम होते. मराठी ही जातीभेद, स्पृश्यास्पृश्य असा कोणताही भेद न मानणाऱ्या महानुभाव पंथाची धर्मभाषा होती. त्यामुळे कर्मकांडात्मक धर्मापेक्षा काही वेगळे, अधिक समाजोपयोगी काम करून समाजाच्या सर्व थरांना एकत्र आणून उद्बोधन करणाऱ्या महानुभावांबद्दल भाऊसाहेबांना आकर्षण वाटणे स्वाभाविक होते. संशोधनात स्वतःला मुरवून घेतलेली माणसे अन्य सामाजिक बाबतीत काहीशी रुक्ष होऊन जातात. मराठी साहित्य, तत्वज्ञान या क्षेत्रातील 19व्या किंवा 20व्या शतकाच्या पूर्वार्धातील काही व्यक्तिमत्वे आपल्याला ठाऊक आहेत. परंतु भाऊसाहेबांचे तसे नव्हते. साहित्य, काव्य, नाटक हे त्यांचे आवडते विषय. त्यांना संगीताचे वेडही होते. रागदारीचेही ज्ञान त्यांनी अभ्यासाने मिळवले होते. त्यांची गुणवत्ता आणि यश ही केवळ परंपरेने त्यांच्याकडे आली नसून त्यांनी कमावलेली होती.
शब्दावर, ग्रंथावर त्यांचा अढळ विश्वास होता. संत वाङ्मयाचा अभ्यास करून त्यांनी साध्या राहणीबरोबरच उच्च विचारसरणीचा मनपूर्वक अंगीकार केला होता. त्यांचे एक निकटवर्ती मित्र वामन चोरघडे यांनी असा उल्लेख केला आहे की काही कारणाने त्यांना संताप आला तरी त्यांच्या तोंडून कधी अपशब्दांचा वापर होत नसे. या संबंधात त्यांना छेडले असता भाऊसाहेब त्यांना म्हणाले, अहो, तुम्हाला हार जाणार नाही इतक्या शिव्या मला ठाऊक आहेत, पण पुस्तक हातात घेतले तेव्हापासून त्यांचा वापर करायचा नाही असे मी ठरवून टाकले आहे. या उद्गारांवरून सुसंस्कृतपणा म्हणजे काय आणि तो कुठून येतो यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही. सदैव कार्यमग्नता हा त्यांचा विशेष होता. माय मराठीवर त्यांचे अपार प्रेम होते. माय मराठीच्या प्रेमाबरोबरच अन्य भाषांवरही त्यांची श्रद्धा होती. हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून तिच्याबद्दल त्यांना आदर होता. त्या संबंधाने एका निकटवर्तीयाने असे उद्गार काढले आहेत की आपल्या आईवर श्रद्धा ठेवणारा माणूसच दुसऱ्या आईवर प्रेम करू शकतो, कारण आई या शब्दातले मांगल्य त्याला समजलेले असते. महाराष्ट्र सरकारची भाषा सल्लागार समिती, हिंदी मराठी परिभाषा समिती, साहित्य अकादमी, देवनागरी लिपी सुधार समिती, साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या कार्याच्या निमित्ताने भाऊसाहेब कोलते यांनी भारतीय भाषा विकासाचे काम अत्यंत चोखंदळपणे केले आहे. भारतीय भाषांना प्रतिष्ठा लाभल्याशिवाय भारताचे भावनात्मक ऐक्य शक्य नाही आणि राष्ट्रभाषेच्या विकासाशिवाय भारताची लोकशाही संस्कृती जोपासली जाऊ शकत नाही. या निष्ठेमुळे राष्ट्रभाषा हिंदीच्या संघटनेचे कार्य त्यांनी हाती घेतले आणि अतिशय साक्षेपाने ते केले. मराठी संतांचे सामाजिक कार्य या विषयावर काशी विद्यापीठात अस्खलित हिंदीत त्यांनी 5 व्याख्याने दिली. त्यांनी लिहिलेला महानुभाव तत्वज्ञान हा ग्रंथ अन्य भारतीय भाषातून अनुवादित करण्यासाठी साहित्य अकादमीने स्वीकारला. महानुभावीय साहित्य तसेच समीक्षा यावर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. अजूनही चालतोची वाट हे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे. आपल्याजवळ जे काही चांगले आहे ते दुसऱ्यांना द्यावे इतकेच नव्हे तर लोकांच्या भल्यासाठी ते त्यांच्या गळी उतरवावे अशा वृत्तीची जी काही थोडी माणसे असतात त्यापैकी भाऊसाहेब एक होते. अशुद्ध लेखन, अशुद्ध वाणी, ओंगळ करणी याबद्दल त्यांना अतिशय चीड होती. मी काम करतो, तुम्हीही करा. संशोधनात रस नसेल तर अन्य काही लिहा, निदान चांगले वाचन तरी करा, असे ते नेहमी म्हणत असत. कर्मयोगी हा असा असतो. भाऊसाहेबांना माझा प्रणाम.